Dear student, in the last lecture we have seen earthquake, then we have seen the causes of an earthquake and effects of an earthquake. Then we will see precautions to be taken at the time of the earthquake. जी भूकंप जो आहे तर त्या भूकंपाच्या काळामध्ये घ्यावयाची दक्षता. आता पहिलं आपल्याला दिलेले की इफ यू आर ॲट होम, तुम्ही जर त्या ठिकाणी घरी असाल भूकंपाच्या वेळेला तर काय करता येईल पहा की इफ यू आर ॲट होम देन डू नॉट गेट स्केअर्ड अँड इनस्टेड ऑफ रनिंग हिअर अँड देअर स्टँड स्टील ॲट वन प्लेस. भूकंपाच्या काळामध्ये तुम्ही जर घरी जर असाल तर भूकंपाची असणारी काही जाणीव जी आहे तर ती जाणीव झाल्यानंतर काय सांगितलं, डू नॉट गेट स्केअर्ड, जी सर्वसाधारणपणे घाबरून न जाता. त्याच्यानंतर पुढे सांगितलं इनस्टेड ऑफ रनिंग हिअर अँड देअर, म्हणजे घाबरून न जाता सैर वैर न पळता स्टँड स्टील ॲट वन प्लेस, आहे त्याच जागी काय करायचंय, शांत त्या ठिकाणी उभं राहायचंय. आयदर सीट ऑन द फ्लोअर ऑर बिलो द बेड, जमिनीवर बसायचंय किंवा टेबल जो आहे तर त्या टेबलाच्या खाली त्या ठिकाणी बसायचंय आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे. दुसरं आपल्याला सांगितलंय आर एनी अदर फर्निचर अँड कव्हर युअर सेल्फ अंटिल द मुवमेंट ऑफ द अर्थ स्टॉप्स, म्हणजे जमिनीवर बसा, टेबलाच्या खाली बसा किंवा पलंग कोणतंही असणारे एखाद्याचे काही फर्निचर जे आहे तर त्या फर्निचर खाली स्वतःला त्या ठिकाणी आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे झाकून घ्या आणि जमिनीची हालचाल जोपर्यंत थांबत नाही तेथेच आपल्याला त्या ठिकाणी थांबायचंय. इफ देअर इज नो टेबल ऑर एनी अदर शेल्टर देन सीट इन एनी कॉर्नर ऑफ द रूम. आता सर्वसाधारणपणे आपलं असणारे काही घर जे आहे तर त्या घरामध्ये टेबल त्या ठिकाणी नसेल, डेस्क त्या ठिकाणी नसेल तर घराचा असणारा तो काही एखादा असणारा तो काही कोपरा जो आहे तर त्या कोपऱ्यामध्ये त्या ठिकाणी आपल्याला खाली बसायला सांगितलंय. आता बसत असताना कसं सांगितलंय, इफ देअर इज द नो टेबल ऑर एनी अदर शेल्टर देन सीट इन एनी कॉर्नर ऑफ द रूम, म्हणजे घरामध्ये त्या ठिकाणी टेबल नसेल, कोणत्या प्रकारचा शेल्टर त्या ठिकाणी जर नसेल तर घराचा असणारा जो काही कोपरा जो आहे तर त्या कोपऱ्यामध्ये काय करायचे आपल्याला त्या ठिकाणी बसायला सांगितलंय. अँड कव्हर युअर हेड बाय फोल्डिंग युअर हँड्स अराउंड इट, जे सर्वसाधारणपणे आपलं असणारं जे काही डोकं जे आहे तर ते डोकं काय करायचंय हाताच्या साहाय्याने त्या ठिकाणी दाबून धरायचे. नेक्स्ट, इफ यू आर इन द व्हेकल आर आउटसाइड द हाऊस, म्हणजे सर्वसाधारणपणे यू आर इन द व्हेकल म्हणजे चालत्या वाहनामध्ये तुम्ही असाल किंवा दुसरं आपल्याला सांगितलंय आर आउटसाइड द हाऊस किंवा घराच्या बाहेर असाल तर काय करायचं पहा, देन पार्क युअर व्हेकल ॲट ए सेफ प्लेस. जर आपण त्या ठिकाणी चालत्या वाहनामध्ये असाल तर सर्वसाधारणपणे ते असणारे जे काही वाहन जे आहे तर ते वाहन काय करायचे सुरक्षित ठिकाण पाहून लगेच त्या ठिकाणी थांबवायचे. अँड सीट इनसाइड इट, आणि ते असणारे जे काही वाहन जे आहे तर त्या वाहनाच्या आतमध्येच त्या ठिकाणी थांबायचे. डू नॉट वेट नियर ऑर बिलो टॉल बिल्डिंग, ट्रीज ऑर इलेक्ट्रिक पोल, म्हणजे सर्वसाधारणपणे त्या ठिकाणी इमारत असेल, झाड असेल, विजेच्या तारा असतील तर त्या जवळ त्या ठिकाणी भूकंपाच्या काळामध्ये थांबू नये. दुसरं आपल्याला दिलेलं आहे अवॉइड डुईंग फॉलोइंग थिंग्स ड्युरिंग द अर्थक्वेक, भूकंपाच्या वेळी हे त्या ठिकाणी करू नका. काय सांगितले, अवॉइड युजिंग लिफ्ट इन द मल्टी स्टोर्ड बिल्डिंग इनस्टेड यूज स्टेअरकेस, म्हणजे भूकंपाच्या वेळी तुम्ही बहुमजली असणारी काही इमारत जी आहे तर त्या इमारतमध्ये जर तर राहत असाल तर त्या ठिकाणी असणारी जी काही लिफ्ट जी आहे तर त्या लिफ्टचा वापर त्या ठिकाणी करू नका. त्याच्याऐवजी काय सांगितले, इनस्टेड यूज स्टेअरकेस,
जिना जो आहे तर त्या जिन्याचा वापर त्या ठिकाणी करायचा. सेकंड, डू नॉट सीट इन कम्फर्ट फॉर लॉंग. आता काय सांगितलंय की डू नॉट सीट इन डिस्कम्फर्ट फॉर द लॉंग, म्हणजे एकाच जागी अवघडलेल्या स्थितीमध्ये जास्त वेळ त्या ठिकाणी बसू नका. डू सम फिजिकल मुवमेंट, शरीराची थोडी तरी त्या ठिकाणी हालचाल जी आहे तर ती हालचाल त्या ठिकाणी करायची. सेकंड, आफ्टर द अर्थक्वेक देर इज द पॉसिबिलिटी ऑफ द फायर, हेन्स टू अवॉइड इट केअरफुली स्विच ऑफ द मेन इलेक्ट्रिक सप्लाय. काय सांगितलंय की आफ्टर द अर्थक्वेक देर इज द पॉसिबिलिटी ऑफ द फायर, म्हणजे भूकंपानंतर विजेचे असताना काही शॉर्ट सर्किट जे आहे तर त्या शॉर्ट सर्किटमुळे आग जी आहे तर ती आग त्या ठिकाणी लागू शकते. आणि म्हणून सर्वसाधारणपणे त्या ठिकाणी भूकंप जो आहे तर ते भूकंप झाल्यामुळे शॉर्ट सर्किटमुळे त्या ठिकाणी आग जी आहे तर ती आग त्या ठिकाणी लागू शकते. आणि म्हणून काय सांगितले, टू अवॉइड इट केअरफुली स्विच ऑफ द मेन इलेक्ट्रिक सप्लाय. आणि म्हणून घरामधील असणारे काही मेन स्विच जे आहे तर ते मेन स्विच मात्र दक्षतापूर्वक त्या ठिकाणी बंद करायचे. डू नॉट यूज कॅन्डल्स, लॅन्टर्न और मॅच बॉक्स, इनस्टेड यूज टॉर्च और बॅटरी. भूकंपाच्या काळामध्ये प्रसंगी मेणबत्त्या असतील, कंदील असतील, काडेपेटे असतील तर यांचा वापर जो आहे तर तो वापर त्या ठिकाणी करू नये. त्याच्याऐवजी काय सांगितलं आपल्याला, बॅटरी असेल, टॉर्च असेल तर याचा असणारा जो काही वापर जो आहे तर तो वापर आपल्याला त्या ठिकाणी करायचा. आता काय काय सांगितलेले डायग्राम जर पाहिली तर पहिली असणारे काय डायग्राम जे आहे तर ते भूकंपाच्या वेळी टेबल जो आहे तर त्या टेबलाच्या खाली आपल्याला त्या ठिकाणी लपता येईल. किंवा काहीच जर त्या ठिकाणी जर नसेल तर दुसरे असणारे जे काही आकृती जे आहे तर त्या आकृतीमध्ये काय केलेले असणारे जे काही हार्ड अशा प्रकारचं भांड जे आहेत तर ते भांड त्या ठिकाणी डोक्यावर त्या ठिकाणी घेतलेले. तिसऱ्या याच्यामध्ये आपल्या असं लक्षात येत नसते की भूकंपाच्या काळामध्ये ते असणारे जे काही व्यक्ती जे आहेत तर त्या व्यक्ती घराच्या बाहेर त्या ठिकाणी पडताना आपल्याला दिसतात. म्हणजे अशा पद्धतीनं आपण असणारे काही भूकंप जो आहे तर त्या भूकंपाच्या काळामध्ये आपली असणारी काही काळजी जी आहे तर ती काळजी आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो. त्याच्यानंतर पुढचं दिलेलं आहे की अर्थक्वेक रेजिस्टन्स और प्रूफ बिल्डिंग, म्हणजे भूकंप रोधक अशा प्रकारच्या इमारती. आता काय काय दिलेले, द कन्स्ट्रक्शन विच डू नॉट गेट डॅमेज ड्यू टू द अर्थ मुव्हमेंट अप टू ए सर्टन लिमिट्स आर कॉल्ड अर्थक्वेक रेजिस्टन्स बिल्डिंग. म्हणजे अशा प्रकारचं त्या ठिकाणी असणारे जे काही बांधकाम की जे बांधकाम सर्वसाधारणपणे जमिनीची ठराविक मर्यादेपर्यंत जरी हालचाल जरी झाली तरी ते असणारे काही बांधकाम जे आहे तर त्या बांधकामांना धोका होत नाही. अशा प्रकारचं असणारे जे काही बांधकाम जे आहे तर त्या बांधकामांनाच आपण त्या ठिकाणी भूकंप रोधक बांधकाम किंवा अर्थक्वेक रेजिस्टन्स असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. टू कन्स्ट्रक्ट टॉल बिल्डिंग, इंडियन स्टँडर्ड इन्स्टिट्यूट हॅज मेड सम कोड ऑफ द कंडक्ट. इमारतीच्या बांधकामांसाठी भारतीय मानक संस्था जी आहे तर त्या भारतीय मानक संस्थेने काही कोड जे आहे तर ते कोड त्या ठिकाणी बनवलेले आहेत. बिल्डिंग्स आर कन्स्ट्रक्टेड ॲज पर IS 456 and earthquake resistance constructions are performed as per the IS 1893 criteria for earthquake resistance designs of the structure and IS 13920 ductile detailing of reinforced concrete structure subjected to the seismic force. आता काय काय दिलेले काय सांगितले, पहिलं आपल्याला सांगितलं की बिल्डिंग्स आर कन्स्ट्रक्टेड ॲज पर IS 456, म्हणजे भूकंपरोधक बांधकाम जे आहे तर त्या भूकंपरोधक बांधकामासाठी IS 456 हे असणारे जे काही प्रमाण जे आहे तर त्या प्रमाणाने इमारतीचं असणारे जे काही बांधकाम जे आहे तर ते बांधकाम त्या ठिकाणी करायचे. दुसरं आपल्याला सांगितलंय earthquake resistance constructions are performed as per the IS 1893 criteria for the earthquake resistance designs of the structure. दुसरं आपल्याला सांगता येईल की सर्वसाधारणपणे भूकंपरोधक बांधकामासाठी IS
93 भूकंपरोधक आरेखनाचं असताना ते काही संरचनेचं असताना ते काही मानदंड जे आहे तर त्या मानदंडानुसार त्या ठिकाणी बांधकाम जे आहे तर ते बांधकाम त्या ठिकाणी करायचे. तिसरं आपल्याला दिलेलं आहे IS 13920 डक्टाईल डिटेलिंग ऑफ रिएन्फोर्स कॉन्क्रीट स्ट्रक्चर सब्जेक्टेड टू द सिस्मिक फोर्स. म्हणजे IS 13920 याच्यामध्ये भूकंप प्रवाहाच्या संदर्भामध्ये सशक्त अशा प्रकारचं असणारे ते काही कॉन्क्रीट संरचना ताणीय विस्तार जो आहे तर याच्या पद्धतीने ते बांधकाम जे आहे तर ते बांधकाम त्या ठिकाणी करायचे. ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी इज युज्ड फॉर द अर्थक्वेक रेजिस्टन्स कन्स्ट्रक्शन. भूकंपरोधक बांधकामामध्ये प्रगत अशा प्रकारचं असणारे ते काही तंत्रज्ञान जे आहे तर ते तंत्रज्ञान त्या ठिकाणी वापरून असणारे ते काही बांधकाम जे आहे तर ते बांधकाम त्या ठिकाणी केलं जातं. टू गेट प्रायोरियर इमिटेशन अबाउट अर्थक्वेक मॉडर्न इक्विपमेंट्स लाईक रेझर रेंजिंग्स, व्हेरी लॉंग बेस लाईन, डेंजर काउंटर, क्रिप मीटर, स्ट्रेन मीटर, टाइड गॉग, टिल्ट मीटर, हॉलोमेट्रिक स्ट्रेन गॉग एक्सेट्रा आर युज्ड. की सर्वसाधारणपणे भूकंप जो आहे तर त्या भूकंपाची पूर्वसूचना मिळवण्यासाठी सर्वसाधारणपणे लेसर रेजिंगचा त्या ठिकाणी वापर केला जातो. दुसरं आपल्याला सांगितलंय की बेस लाईन जे आहे तर त्या बेस लाईनचा त्या ठिकाणी वापर जो आहे तर तो वापर त्या ठिकाणी केला जातो. पुढचं आपल्याला दिलेले गायगर काउंटर तर याचा सुद्धा त्या ठिकाणी वापर केलेला आहे. त्याच्यानंतर पुढचं असताना ते काही इन्स्ट्रुमेंट जे आहे तर ते क्रिप मीटर त्या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर स्ट्रेन मीटर आहे, टाइड गेज आहे, टिल्ट मीटर आहे, व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन गेज यासारखी जी काही मॉडर्न अशा प्रकारचे असणारे काही साधनं जे आहेत, आधुनिक अशा प्रकारचे असणारे काही साधनं जे आहेत तर त्या साधनांचा वापर करून भूकंपाची असणारी काही पूर्वसूचना जी आहे तर ती पूर्वसूचना त्या ठिकाणी मिळवली जाते. त्याच्यानंतरचा पुढचा कन्सेप्ट आपल्याला पाहायचा आहे फायर, ज्याला आपण त्या ठिकाणी आग जी आहे तर ती आग त्या ठिकाणी म्हणताना दिसतो पहा. कॅन यू रिकॉल म्हटलेलं आहे की फायर इज ए नॅचरल कॅलॅमिटी ऑर मॅनमेड कॅलॅमिटी. म्हणजे आग जी आहे तर ती नैसर्गिक आपत्ती आहे की मानवनिर्मित आपत्ती आहे. फायर कॅन बी ड्यू टू द नॅचरल रिझन्स ॲज इट इज इन द केस ऑफ द नॅचरल फॉरेस्ट फायर. आग जी आहे तर ती आग त्या ठिकाणी नैसर्गिक असू शकते. कधी तर जंगलांना त्या ठिकाणी नैसर्गिक अशा प्रकारचे असण्याची काही कारण जे आहेत तर त्या कारणांना त्या ठिकाणी वनवा जो आहे तर तो वनवा त्या ठिकाणी लागू शकतो. इट कॅन ऑल्सो बी ड्यू टू द मॅनमेड रिझन्स वेन द फायर मे बी इंटेन्शनल ऑर इनइंटेन्शनल. कधी कधी काय केलं तर मानव जे आहे तर ते मानव काय करत नसतात, जंगल जे आहे तर त्या जंगलांना त्या ठिकाणी आग जे आहे तर ती आग त्या ठिकाणी लावत नसतात. म्हणजे आग जी आहे तर ती नैसर्गिक किंवा मानवनिर्मित सुद्धा त्या ठिकाणी असू शकते. नेमकी कारण जे आहे तर ती कारण कोणती तर याच्यानुसार ते आपल्याला पाहिजे. पुढे टाइप्स ऑफ द फायर. आग जे आहे तर त्या आगीचे असणारे काही प्रकार जे आहेत तर ते प्रकार आपल्याला दिले. क्लास ए फायर, ज्याला आपण त्या ठिकाणी अवर्गीय अशा प्रकारची आग म्हणताना दिसतो, ज्याच्यामध्ये सॉलिड सबस्टन्सेस घनरूप पदार्थ. कॉमनली फ्लेमेबल मटेरियल्स आर देअर फ्युएल सोर्स. फॉर एक्झाम्पल वूड, क्लोथ्स, कोल, पेपर्स एक्सेट्रा. म्हणजे या ठिकाणी आपल्या लक्षात येताना दिसते की क्लास ए फायर किंवा घनरूप अशा प्रकारचे असणारे काही आग जे आहे तर त्या आगेमध्ये सर्वसाधारणपणे असणारे ते काही फ्लेमेबल म्हणजे ज्वालाग्रही अशा प्रकारचे जे काही घन पदार्थ जे आहेत तर त्या घन पदार्थापासून आग जे आहे तर ती आग त्या ठिकाणी लागताना दिसते. तर याच्यामध्ये सर्वसाधारणपणे आपल्याला लाकूड असेल, कोळसा असेल, कपडे असेल, कागद असेल. धिस फायर कॅन बी पुट आउट विथ वॉटर. अशा प्रकारची एक क्लासची असणारी काही आग जी आहे तर ती आग आपण त्या ठिकाणी पाणी जे आहे तर ती पाणी त्या ठिकाणी टाकून किंवा थंडावा जो आहे तर तो थंडावा निर्माण करून आग जी आहे तर ती आग आपण त्या ठिकाणी विझवू शकतो. दुसरा प्रकार आपल्याला दिलेला आहे की क्लास बी फायर. आता याच्यामध्ये लिक्विड सबस्टन्सेस आहेत, द्रवरूप पदार्थ म्हणजे ब वर्गीय त्या ठिकाणी आग. फायर कॉज ड्यू टू द फ्लेमेबल लिक्विड सबस्टन्सेस.
या प्रकारची असणारी जी काही आग जी आहे तर ती आग सर्वसाधारणपणे ज्वालाग्राही अशा प्रकारचे जे काही द्रव पदार्थ जे आहेत तर त्या द्रव पदार्थांपासून लागलेले असते. उदाहरणार्थ पेट्रोल, ऑइल, वॉर्निश, सॉल्व्हंट्स, कुकिंग ऑइल, पेंट्स एक्सेट्रा. याच्यामध्ये पेट्रोल असेल, तेल असेल, वॉर्निश असेल, द्रावक असेल, स्वयंपाकाचा तेल असेल, रंग असेल इत्यादी असणारे जे काही द्रवरूप ज्वालाग्राही पदार्थ जे आहेत तर यांच्यापासून आग जी आहे तर ती आग त्या ठिकाणी लागताना दिसते. All these substances are lighter than water and therefore fire extinguisher can be used to extinguish fire. अशा प्रकारचे असणारे जे काही आग जे आहे म्हणजे हे जे काही पदार्थ जे आहेत पेट्रोल असेल, डिझेल असेल, तेल असेल, त्या ठिकाणी सर्वसाधारणपणे आपल्या लक्षात येते कुकिंग ऑइल असेल, हे जे काही पदार्थ जे आहेत तर ते पदार्थ कसे आहेत लायटर दॅन वॉटर, पाण्यापेक्षा त्या ठिकाणी हलके असतात. ते फेस जो आहे तर तो फेस येणारे जे काही अग्निशामक असणारे जे काही यंत्र जे आहे तर त्या यंत्राच्या मार्फत अशा प्रकारची लिक्विड सबस्टन्सेस पासून लागण्यात येणारे जे काही आग जे आहे तर ती आग त्या ठिकाणी विझवली जाते. क्लास सी आपल्याला दिलेले क्लास सी फायर गॅसियस सबस्टन्स म्हणजे सर्वसाधारणपणे या ठिकाणी क वर्गामधली असतानाची काही आग जी आहे तर ती वायुरूप पदार्थांपासून त्या ठिकाणी लागताना दिसते. फायर कॉज ड्यू टू द ऍसिटिलीन हाऊसहोल्ड गॅस दॅट इज द LPG दॅट इज द लिक्विड पेट्रोलिफाईम गॅस. म्हणजे सर्वसाधारणपणे क वर्गीय आग जी आहे तर ती वायुरूप पदार्थांपासून लागताना दिसते. ऍसिटिलीन असेल, घरगुती गॅस ज्याच्यामध्ये त्या ठिकाणी LPG गॅस असतो इत्यादी असताना जे काही ज्वलनशील गॅस जे आहे तर त्या ज्वलनशील गॅस पासून लागणारी आग त्याला त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. फोर्थ आपल्याला टाईप दिलेलं आहे क्लास डी फायर केमिकल सबस्टन्सेस. आता ड वर्गीय आग जी आहे तर ती रासायनिक पदार्थ. फायर कॉज ड्यू टू द कंबस्टिबल मेटल्स लाईक पोटॅशियम, सोडियम अँड कॅल्शियम विच रिॲक्ट विथ वॉटर ॲट द नॉर्मल रूम टेम्परेचर. ज्वलनशील अशा प्रकारचे असणारे जे काही धातू जे आहेत या धातूंपासून लागलेली जी काही आग याच्यामध्ये असणारे जे काही ज्वलनशील अशा प्रकारचे असणारे जे काही धातू जे आहेत तर त्याच्यामध्ये पोटॅशियम असेल, सोडियम असेल, कॅल्शियम असेल अशा प्रकारचे हे जे काही धातू जे आहेत तर ते धातू सामान्य तापमानाला पाण्याबरोबर त्या ठिकाणी क्रिया करताना दिसतात आणि यांच्यापासून आपल्याला आग जी आहे तर ती आग त्या ठिकाणी लागताना दिसते. मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम अँड झिंक रिॲक्ट विथ वॉटर ॲट ए हाय टेम्परेचर. मॅग्नेशियम असेल, ॲल्युमिनियम असेल, झिंक जे उच्च तापमानाला पाणी जे आहे तर त्या पाण्याबरोबर त्या ठिकाणी क्रिया ज्या आहेत अभिक्रिया ज्या आहेत तर त्या अभिक्रिया त्या ठिकाणी करताना दिसतात. व्हेन बोथ दिस ग्रुप कंबाईन विथ वॉटर इट एक्सप्लोड. आणि हे जे काही दोन्ही असणारे जे काही गट म्हणजे सामान्य तापमानाला त्या ठिकाणी ते पेट घेताना दिसतात किंवा उच्च तापमानाला सुद्धा पाण्याबरोबर त्या ठिकाणी पेट घेताना दिसतात आणि म्हणून अशा दोन्ही गटांच्या बरोबर ज्या वेळेला पाणी जे आहे तर त्या धातूंबरोबर त्या ठिकाणी संयोग पावताना दिसतं तर त्यावेळेला ते एक्सप्लोड होतं म्हणजे त्याचा भडका जो आहे तर तो भडका उडून त्या ठिकाणी आग जी आहे तर ती आग त्या ठिकाणी लागताना दिसते. त्याच्यानंतर फिफ्थ क्लास आपल्याला दिलेला आहे की क्लास ई फायर दॅट इज द इलेक्ट्रिकल. ए फायर कॉज ड्यू टू द इलेक्ट्रिकल कॉम्पोनंट इज क्लास ई फायर. म्हणजे अशा प्रकारची आग की ज्या आगेमध्ये इलेक्ट्रिकल असणारे जे काही सामान असेल, फिटिंग असेल इत्यादी साधनांमुळे काय होताना दिसते आग जी आहे तर ती आग त्या ठिकाणी लागताना दिसते. टू एक्सटिंग्विश सच फायर पॉवर इज कट ऑफ अँड नॉन कंडक्टिव्ह फायर एक्सटिंग्विशर लाईक कार्बन डायऑक्साईड आर युज्ड. म्हणजे सर्वसाधारणपणे ई वर्गीय आग जी आहे ती आपल्याला त्या ठिकाणी इलेक्ट्रिकल सबस्टन्स पासून त्या ठिकाणी लागताना दिसते. या इलेक्ट्रिकल सामान असेल, फिटिंग असेल इत्यादी साधनांना त्या ठिकाणी आग जर लागली तर अशा प्रकारची असणारी जी काही आग जी आहे तर ती आग कार्बन डायऑक्साईड सारख्या आग प्रतिबंधक असणारे जे काही यंत्र जे आहे तर त्या यंत्राच्या साहाय्याने त्या ठिकाणी काय केलं ते विझवले जाते. त्याच्यानंतर पुढे पहा की मेथड्स ऑफ फायर एक्सटिंक्शन म्हणजे आग विझवण्याच्या ज्या काही पद्धती ज्या आहेत तर त्या पद्धतींचा वापर त्या ठिकाणी करायचा. देर आर 3 मेन मेथड्स टू स्टॉप द स्प्रेड ऑफ द फायर आर टू कंट्रोल द फायर. म्हणजे सर्वसाधारणपणे आगीचा असणारा तो काही फैलाव जो आहे तर तो फैलाव होण्यावर की ती पसरवण्यावर नियंत्रण आणण्याच्या 3 असणाऱ्या ज्या काही प्रमुख पद्धती ज्या आहेत तर ती पद्धती आपल्याला त्या ठिकाणी सांगितलेली. पहिली असणारी जी काही पद्धत जी आहे तर ती कूल आउट और यूज ऑफ वॉटर.
म्हणजे थंड त्या ठिकाणी पेटलेली जी असणार ती काही वस्तू जी आहे तर ती वस्तू त्या ठिकाणी थंड करायची, याच्यासाठी पाण्याचा वापर त्या ठिकाणी करायचा आहे. पहा, टू एक्सटिंग्विश फायर वॉटर is most common and effective solution which is easily available everywhere. म्हणजे आग विझवण्यासाठी पाणी एक प्रभावी अशा प्रकारचं साधन आहे आणि हे पाणी आपल्या लक्षात येताना ते सर्वत्र त्या ठिकाणी उपलब्ध होताना दिसतं. इफ यू स्प्रे वॉटर ऑन द फायर or around the fire, it creates cooling effect and helps to control the fire. आपल्या असं लक्षात येताना दिसतंय की ज्या ठिकाणी आग लागलेली आहे तर त्या आगीवर किंवा आजूबाजूच्या परिसरावर पाणी जर त्या ठिकाणी जर मारलं तर त्या ठिकाणी तो थंडावा निर्माण होताना दिसतो आणि थंडावा निर्माण झाल्यामुळे पुढील असणारी काही आग जी आहे तर त्या आगीवर नियंत्रण आणणं त्या ठिकाणी सोपं जाताना दिसतं. दुसरी पद्धत आपल्याला दिलेली सप्रेस द फायर, म्हणजे आगीची त्या ठिकाणी कोंडी करणं. आता कोंडी कशी करायची पहा, टू कंट्रोल द फायर which is caused due to the electricity or oil, sand or soil can be used. म्हणजे अशा प्रकारची असणारी काय आग जी आहे तर ती सप्रेस करायची, आगीची कोंडी करायची. आगीची कोंडी करायची म्हणजे आग समवण्यासाठी किंवा विशेषतः तेल असेल, वीज असेल याच्या भडकीमुळे लागलेली जी काही आग जी आहे तर ती आग विझवण्यासाठी वाळू असेल, माती असेल तर याचा त्या ठिकाणी वापर जो आहे तर तो वापर त्या ठिकाणी करायचा. If we spread a froth like substance on the fire, it cut off the contact between the air and the fire. म्हणजे सर्वसाधारणपणे आग विझवण्यासाठी आपण वाळू असेल, माती असेल याचा जर त्या ठिकाणी वापर जर केला तर याच्यापासून निघणारा जो काही फेस असेल किंवा माती असेल त्या मातीचा आपण वापर जो आहे तर त्या आगीवर जर त्या ठिकाणी जर फेकला तर त्या आगीमधून निघणारा जो काही फेसासारखा असणारा जो काही पदार्थ जो आहे तर तो पदार्थ काय केला तो म्हणजे ती आग जी आहे तर ती आग त्या वाळूमुळं किंवा असणारा जे काही माती जी आहे तर त्या मातीमुळे काय होते ती झाकली जाते आणि याच्यामुळं ती असणारी आग आणि असणारी हवा याच्यामधला असणारा जो काही संपर्क जो आहे तर तो संपर्क काय होताना दिसतो, तुटताना दिसतो. याला त्या ठिकाणी आपण म्हटलेले सप्रेस द फायर, आगीची कोंडी त्या ठिकाणी करणं. This method is useful to extinguish the fire spread due to the oil. ही जी काही आग विझवण्याची असणारी जी काही पद्धत जी आहे तर त्या पद्धतीमध्ये काय होताना दिसते, तेलामुळे लागलेली जी काही आग जी आहे तर ती आग आपल्याला त्या ठिकाणी विझवायची. तर याच्यासाठी ही असणारी जी काही पद्धत जी आहे तर ती पद्धत त्या ठिकाणी परिणामकारक त्या ठिकाणी ठरताना दिसते. तिसरी पद्धत आपल्याला दिलेली कीप अवे फ्लेमेबल सबस्टन्स, ज्वलनशील पदार्थ त्या ठिकाणी जर असतील तर ते हलवणे. In this method, all flammable substances are kept away from the fire. ही जी असणारी काही पद्धत जी आहे तर त्या या पद्धतीमध्ये प्रत्यक्ष ज्वलनशील अशा प्रकारचे असणारे काही पदार्थ जे आहे तर ते पदार्थच त्या ठिकाणी बाजूस करावायचे असतात. Any wooden article or flammable substance must be kept away so that no source is left for the fire to spread. अशा ठिकाणी असणारे जे काही लाकडी सामान असेल किंवा इतर पेट घेणाऱ्या ज्या काही वस्तू ज्या आहेत तर त्या वस्तू काय करायच्यात, आगीपासून दूर केल्यास आगीचं भक्ष्यच त्या ठिकाणी नाहीसं जे आहे तर ते नाहीसं त्या ठिकाणी होताना दिसतं. स्टरअप पंप इज द बेस्ट डिव्हाइस टू पुट ऑफ द स्मॉल फायर. म्हणजे सर्वसाधारणपणे नुकतीच लागलेली जी काही आग जी आहे तर ती आग आपल्याला त्या ठिकाणी विझवायची आणि ती विझवण्यासाठी आपल्याला कोणतं सांगितलं तर सर्वसाधारणपणे स्टरअप पंप जो आहे तर तो स्टरअप पंप या ठिकाणी सर्वात महत्वाचं त्या ठिकाणी साधन त्या ठिकाणी आहे. इट स्प्रे वॉटर इन ऑल डिरेक्शन अराउंड द फायर. आणि हा जो काही पंप जो आहे तर त्या पंपामधून आगीवर सर्व बाजूनी पाण्याचा मारा करून ती असणारी जी काही आग जी आहे तर ती आग काय केल्या ते विझवली त्या ठिकाणी जाते. आता पुढे की प्रिकॉशन अँड सेफ्टी मेजर्स, म्हणजे या ठिकाणी आग विझवत असताना कोणत्या प्रकारची काळजी घ्यायची, सुरक्षात्मक अशा प्रकारचे उपाय त्या ठिकाणी कोणते त्याचं आपल्याला त्या ठिकाणी सांगितले. पहा, पहिलं की डेव्हलप द हॅबिट ऑफ स्विचिंग ऑफ द गॅस रेग्युलेटर व्हेन हॉट इन यूज स्पेशली ड्युरिंग द नाईट. की गॅसचा रेग्युलेटर जर त्या ठिकाणी वापरामध्ये जर नसेल तर त्यावेळी रात्री झोपताना किंवा आपल्याला सांगितले की सर्वसाधारणपणे बाहेर गावी जाताना तो बंद करून त्या ठिकाणी जाण्याची दक्षता त्या ठिकाणी घ्यायची.
काय सांगितले की डेव्हलप द हॅबिट ऑफ स्विचिंग ऑफ द गॅस रेग्युलेटर व्हेन नॉट इन यूज स्पेशली ड्युरिंग द नाईट. म्हणजे रात्रीच्या वेळेला झोपताना वापरामध्ये त्या ठिकाणी गॅस जर नसेल तर त्याचं असणार जे काही रेग्युलेटर बंद करायचे. बाहेर गावी तुम्ही जर जात असाल तर त्यावेळेला सुद्धा त्या ठिकाणी बंद करायचे. दुसरं आपल्याला सांगितले स्विच ऑफ द इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस व्हेन यू आर गोइंग आउट ऑफ द हाऊस. घराबाहेर पडताना विजेवर चालणारे जे काही उपकरणं जे आहेत तर ते उपकरणं त्या ठिकाणी बंद ठेवायचे. दुसरं आपल्याला सांगितले टू मेक अदर अलर्ट अँड कॉल देम फॉर हेल्प शाउट लाऊडली. म्हणजे सर्वसाधारणपणे ज्या वेळेला आग लागेल तर त्या वेळेला आग आग असं जोरानं ओरडून इतरांना त्या ठिकाणी सावध करायचे आणि मदतीसाठी त्या ठिकाणी काय करायचे त्यांना बोलवायचे. थर्ड आपल्याला दिलेले कॉल फायर ब्रिगेड. अग्निशामक दल जे आहेत तर त्या अग्निशामक दलाला मोठ्या प्रमाणामध्ये आग जर लागली असेल तर तात्काळ फोन करून बोलावून त्या ठिकाणी घ्यायचे. फोर्थ आपल्याला दिलेले प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन हाऊ टू यूज फायर एक्सटिंग्विशर. अग्निशामक असणारे जे काही यंत्र जे आहेत किंवा टाक्या ज्या आहेत तर त्या नेमक्या कशा वापरायच्या याची असणारी काही माहिती जी आहे तर ती माहिती त्या ठिकाणी अगोदरच त्या ठिकाणी घेऊन ठेवायची. त्याच्यानंतरचं पुढचं आपल्याला दिलेलं फर्स्ट एड प्रथमोपचार. लेट द पेशंट सीट or sleep in the comfortable position and call the doctor immediately. म्हणजे एखादी त्या ठिकाणी व्यक्ती जी आहे तर ती व्यक्ती त्या ठिकाणी जर भाजली जर असेल तर असं असताना जो काही रुग्ण जो आहे तर त्या रुग्णाला आरामदायी वाटेल अशा रीतीने त्याला त्या ठिकाणी बसवायचे किंवा झोपून त्या ठिकाणी ठेवायचे आणि तात्काळ डॉक्टर जे आहे तर त्या डॉक्टरांची मदत त्या ठिकाणी घ्यायची. एवढाच असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.